नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. बंडखोर संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा. संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात जाऊन ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून तब्बल 11 तास चौकशी. अमरावती गुन्हे शाखेची धडक कारवाई. अवैधरित्या चाकू बाळगणाऱ्या तरुणाला अटक, शस्त्र जप्त. सार्वजनिक ठिकाणी गांजाचं सेवन करणाऱ्या युवकावर देखील गुन्हा. शहरात गुन्हे शाखेची विशेष मोहीम. दौंड पोलिसांची कारवाई. गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडली. 56 सिलेंडरसह वाहतूक करणारी गाडी जप्त. मुंबई शहरावर पाणी कपातीचं संकट. अवघ्या एका दिवसात जलाशयामधील पाणीसाठ्यात 0.22% घट. पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. पंढरपूरच्या भाविकांसाठी रेल्वे विभागामार्फत एकूण 54 विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार. या विशेष गाड्यांमुळे भाविकांना आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार. पुणे अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री प्रवाशाला लुटणारी टोळी जेरबंद. लुटलेला मोबाईल जप्त. पोलिसांची धडक कारवाई. अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची जय्यत तयारी. आज 67,000हून अधिक बालकांना दिले पोलिओचे 2 डोस. भूम बसस्थानक परिसरात भर दिवसा चोरीची घटना. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. जामखेडहून बार्शीकडे दवाखान्यासाठी निघालेल्या एका महिलेच्या पर्स म्हणून सोन्याचं गंठण अज्ञात चोरट्यांनी लंपास केलं. राजापेठ पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड. 5 जुगारी ताब्यात. मेहरबा पेंटीन परिसरात सुरू होता जुगार. राजापेठ पोलिसांची कारवाई. 3 आरोपी मात्र फरार. अन्न आणि औषध प्रशासनाची नवी मुंबईतील सर्व हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे दिले निर्देश. उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.